नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी करत आहे वाल घेवड्याची भाजी किंवा याला तुम्ही फ्लॅट बीन्स देखील म्हणू शकता. ती कशी करायची ते आपण पाहूयात. इथे मी घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि अशा कट करून घेतल्या आणि प्रत्येक शेंग मी चेक करून घेतली. नाहीतर तुम्ही 2 भाग करून ते कट करून घ्या, कारण यामध्ये भरपूर आळ्या किंवा किडे असू शकतात. त्यामुळे त्यानंतर आपण ते फोडणीला घालूयात. अतिशय सिंपल भाजी करणार आहोत आपण. तेल टाकलं कढईमध्ये, त्यानंतर मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लसूण टाकला. लसूण मी असा उभा ठेचून टाकलेला आहे. मिक्सरमध्ये वगैरे काढलेलं नाही आहे, कारण थोडं असं दिसला पाहिजे तो, त्यामुळे. त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता घातला आणि लगेचच आपण कट करून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा त्यामध्ये टाकल्या आणि एकदा छान परतून घेतलं 1 ते 2 मिनिटपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि एकदम सिंपल असे मसाले घातले, जसं की लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद, कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही आमसूल पावडर किंवा अजून दुसरे कुठले तरी सिंपल असे घरातले मसाले घालू शकता. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातला. तुम्ही त्याऐवजी नारळाचा किस किंवा तिळाचा कूट देखील घालू शकता आणि छान परतून घ्यायचं आणि त्यावरती मी झाकण देऊन 1 ते 2 मिनिटपर्यंत शिजवून घेतलं. घेवड्याच्या शेंगा खाण्याचे बरेच फायदे आहेत. त्यामध्ये ए, सी आणि के जीवनसत्व असतं. तसेच ते फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, हृदय निरोगी राहते, वजन कमी करण्यामध्ये मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्यानंतर मी भाजीमध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि झाकण देऊन 1 मिनिटपर्यंत शिजवलं. नंतर मी झाकण काढून त्याला शिजवलं, म्हणजे सगळं पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला आणि भाजी कोरडी करायची आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देखील देऊ शकता. ही भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. पूर्ण पाणी आटलं की मी चेक केलं भाजी शिजली आहे की नाही. मला अजून थोडीशी शिजण्याची गरज वाटली, त्यामुळे मी थोडं पाणी परत ॲड केलं आणि ते पूर्ण आटेपर्यंत शिजू दिलं. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात मिळते. उन्हाळ्यात अशी कमीच मिळते किंवा नाहीच मिळत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही ही भाजी कशाप्रकारे करता हे देखील मला सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.